नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ शुद्धीवर आलेला असतो आणि त्यावेळेस आपण पाहतो काव्याने पार्थ शुद्धीवर यावे म्हणून मंदिरामध्ये आपल्या हातावर जळत असलेला दिवा ठेवून प्रार्थना केलेली असते. त्यामुळे तिच्या हाताला देखील भाजते आणि त्यावेळेस पार्थ अतिशय प्रेमाने काव्याच्या हातावर मलम लावतो आणि तेव्हा काव्यही अतिशय प्रेमाने पार्थकडे पाहत असते. तर इकडे आपण पाहतो जीवा माननीवर सर्वांच्या समोर ओरडतो आणि बोलतो, आई, तिने दादा बरा व्हावा म्हणून मंदिरामध्ये आपल्या हातावर जळता दिवा ठेवून प्रार्थना केली आहे आणि तरी देखील तू तिच्यावर संशय घेत आहेस का? तेव्हा बाबा देखील माननीवर रागवतात आणि माननीला बोलतात की माननी, आता तरी काव्याविषयी असलेलं तुझं मत बदल. काव्य ही आपल्या पार्थसाठी योग्य मुलगी आहे. आणखीन तुला असे का वाटते का ही पार्थला पुढे घेऊन पश्चाताप होणार आहे? त्यावेळेस नंदिनी देखील माननीच्या समोर हात जोडून तिला विनवणी करते, आई, आता तरी तुम्ही काव्याविषयीचे आपले मत बदला. तर इकडे आपण पाहतो की पार्थ काव्याला बोलतो, काव्या, तुम्ही हे सर्व माझ्यासाठी केले यावर माझा विश्वास बसत नाही आणि जर समजा माझ्या जीवाला काय झालेच असते तर तुम्हाला याने काय फरक पडला असता? आणि तेव्हा काव्य ही त्याच्या गालावर मारते. पार्थ आणि काव्य हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि पार्थ हे वेगळे होण्याचा निर्णय बदलणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.